जय श्रीकृष्ण, राधे कृष्ण, जय योगेश्वर बंधू भगिनींनो. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊन हा कृष्णचरित्रावरील दुसरा व्हिडिओ आपल्यासमोर आज आपण या निमित्तानं ठेवतो आहे. यापूर्वीचा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीकृष्ण केव्हा जन्मतात, कुठे जन्मतात आणि याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या नातेसंबंधाबद्दल सविस्तर विवेचन पाहिलेलं होतं. त्या व्हिडिओमध्ये बोलत असताना अनावधानाने एक गोष्ट माझ्याकडनं बोलून गेलेली आहे. ती म्हणजे त्या व्हिडिओमध्ये बोलत असताना मी असं म्हणालो की या देशातल्या दोन अवतारी पुरुष भगवान श्रीरामचंद्र आणि कृष्णांनी संपूर्ण भारत व्यापून टाकलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये मी बोलताना असं म्हणालो की प्रभू रामचंद्रांनी दक्षिण आणि उत्तर भारत त्यांच्या कार्यानं व्यापून टाकला. आणि मला पुढे असं म्हणायचं होतं की श्रीकृष्णांनी पूर्व आणि पश्चिम भारत असं म्हणायचं होतं, पण अनावधानाने असं आलेलं नाहीये. तर आपण हे लक्षात घ्यावं की प्रभू रामचंद्रांनी दक्षिण आणि उत्तर भारत व्यापून टाकलेला आहे आपल्या कार्यकर्तृत्वानं, तर भगवान श्रीकृष्णाने पूर्व आणि पश्चिम भारत व्यापून टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये बोलत असताना मला असं वाटतं असंही झालंय की भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वारकेत झाला असं अनावधानानं आलेला आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा मथुरेमध्ये झालेला आहे. तर या दोन गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्याव्यात किंवा ती दुरुस्ती आपण लक्षात घ्यावी असं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिंदू धर्मानं 10 अवतार मानलेले आहेत. त्या 10 अवतारांच्या पैकी 8वा अवतार हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानला गेलेला आहे. आता ही जी 10 अवतार आपल्याकडे सांगितल्या गेलेल्या आहेत त्या अवताराच्या संबंधाने नामदेव महाराज म्हणाले की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. नामदेव महाराज म्हणतात भागवत पुराणामध्ये 24 अवतार देवाची सांगितलेली आहेत, परंतु अनेक संतांनी 10 अवतारांना अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि या 10 अवताराच्या बद्दल असं म्हटलं जातं, दो जलचर, दो भूचर, दो जलचर, दो भूचर, दो विप्र, दो राजा. दो जलचर, दो भूचर, दो विप्र, दो राजा, बौद्ध कलंकी अवतार लिए भक्त जनों के काजा. बौद्ध कलंकी अवतार लिए भक्त जनों के काजा अशा पद्धतीनं हिंदीमध्ये या 10 अवतारांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आता दो जलचर म्हणजे कोणते, तर 2 पहिले अवतार जे सांगितले गेले आहेत, एक आहे मत्स्य आणि दुसरा आहे कच्छ. तर हे 2 जलचराचे अवतार विष्णूंनी घेतले असं आपलं शास्त्र सांगतं. त्यानंतर 2 भूचर, कोणते 2 भूचर अवतार विष्णूंनी घेतले, तर त्यामध्ये एक आहे वराह आणि दुसरा आहे नरसिंह. तर अशा पद्धतीचे हे 4 अवतार झाले, मत्स्य, कश्य, वराह आणि नरसिंह. त्यानंतर आपण बघितलं की 2 विप्र म्हणजे ब्राह्मणाच्या वेशामध्ये 2 अवतार देवाने घेतले विष्णूनं. ते कोणते, तर एक आहे वामन आणि दुसरा आहे परशुराम. 2 विप्र. आणि पुढे सांगितलं गेलेलं आहे की 2 राजा, एक आहे राम आणि दुसरे आहेत कृष्ण. तर अशा पद्धतीचे हे 8 अवतार आणि पुढे म्हटलं 9वा बौद्ध अवतार आणि 10वा कलंकी अवतार असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा एकूण जे 10 अवतार आहेत त्याचा पुन्हा एकदा उच्चार आपल्याकडे करतो. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, 5वा वामन, 6वा परशुराम, 7वा राम, 8वा कृष्ण, 9वा बौद्ध आणि 10वा कलंकी असे हे 10 अवतार हिंदू धर्मानं मानलेले आहेत. आणि 8वा अवतार जो भगवान श्रीकृष्णाचा आहे त्याबद्दलचा विचार आपण या ठिकाणी करतो आहोत. असंही सांगितलं जातं बाकीचे 14 अवतार भागवत पुराणामध्ये आणखीन वेगळे सांगितले गेलेले आहेत, त्याचा विचार आता आपल्याला इथं करायचा नाहीये. असंही सांगितलं जातं की देवाचे अवतार हे 6 प्रकारातून आपल्याला पाहायला मिळतात. देवाच्या अवताराचे 6 प्रकार सांगितले गेलेले आहेत. एक प्रकार अंश अवतार, दुसरा अंशांश अवतार, तिसरा आवेश अवतार,
चौथा कला अवतार, पाचवा पूर्ण अवतार आणि सहावा पूर्णोत्तम अवतार. तर भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्णोत्तम अवतारामध्ये येतात. पूर्ण अवतारामध्ये केवळ 2च अवतार सांगितले गेलेले आहेत. त्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. परंतु त्याच्याही पुढे जर आपण जाऊन पाहिलं तर श्रीकृष्ण हे परिपूर्ण अवतारामध्ये मानले गेलेले आहेत. कारण प्रभू रामचंद्र देखील परिपूर्ण नाही आहेत, कारण त्यांना जे वर्तन करावं लागलेलं आहे ते वाल्मिकींनी जसं सांगितलं तशाच पद्धतीने करावं लागलेलं आहे. काही बंधनं त्यांच्यावरती, स्वातंत्र्य नाही आहे. म्हणून असं म्हटलं ना, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणून इथे बंधन आहेत. परंतु कृष्ण अवताराच्या बाबतीमध्ये मात्र आपण बघितलं तर सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. असा एकमेव अवतार जर कुणाचा मानला गेला असेल तर तो भगवान श्रीकृष्णाचा मानला गेलेला आहे. असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य केलं. आणि आपण जर बघितलं तर श्रीकृष्ण यांचं आयुष्यच 125 वर्षाचं मानलं गेलेलं आहे. याबद्दल एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराजांनी स्पष्टच लिहून ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात की मृत्यू लोकी मनुष्य मर्यादा, मृत्यू लोकी मनुष्य मर्यादा शतवर्ष जी गोविंदा. मृत्यू लोकी मनुष्य मर्यादा शतवर्ष जी गोविंदा. ते अतिक्रमोनी अवधा, ते अतिक्रमोनी अवधा अधिक मुकुंदा 25 झाली. अधिक मुकुंदा 25 झाली. याचा अर्थ काय? तर संत एकनाथ महाराज म्हणतात की मृत्यू लोकामध्ये प्रत्येक व्यक्तीला 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं गेलेलं आहे. परंतु या मुकुंदाने मात्र ते ओलांडलं आणि 25 वर्षे त्यांना जास्त मिळाली. म्हणजे 125 वर्षाचं आयुष्य भगवान श्रीकृष्णाला सांगितलं गेलेलं आहे. आणि आता हे जे 125 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं त्याची विभागणी देखील अशी सांगितली जाते की या 125 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्णांनी 11 वर्ष गोकुळात काढलेली आहेत, 14 वर्ष ते मथुरेमध्ये राहिलेले आहेत आणि 100 वर्ष ते द्वारकेमध्ये राहिलेले आहेत. तर असं एकूण 125 वर्षाचं त्यांचं वास्तव्य आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीने आलेलं दिसतं. म्हणजेच जन्म त्यांचा मथुरेमध्ये झाला, म्हणजे एका खेड्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर ते शहरामध्ये गेलेले आहेत आणि नंतर शेवटी शहरात म्हणजे गोकुळामध्ये आलेले आहेत आणि नंतर ते द्वारकेमध्ये म्हणजे समुद्रामध्ये द्वारका स्थापन केली. ती जगात समुद्र म्हणजे जगाच्या पटलावरती ते गेलेले आहेत. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास हा लहान गोष्टीकडनं महान गोष्टीकडं झाला तरच त्या व्यक्तिमत्वाला महत्व प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये देखील खेडेगावापासून ते जगाच्या पटलापर्यंत ते आपल्या कार्यकर्तृत्वानं पोहोचलेले आपल्याला दिसून येतात. एका सुभाषितकारानं त्यांच्या चरित्र कार्याच्या बद्दल जे सांगितले ते आपण नंतर पाहू. तत्पूर्वी कृष्ण या शब्दाचे आपल्याला हे जे नाव आलेलं आहे त्याबद्दलचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. कृष्ण या शब्दाचे 3 अर्थ सांगितले गेलेले आहेत. कृष्ण या शब्दाचा पहिला अर्थ होतो काळा. कृष्णवर्ण म्हणतो ना आपण, काळा असा अर्थ होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ असाही घेता येतो कळण्यास कठीण. कृष्ण या शब्दाचा अर्थ काय होतो की त्यांचं चरित्र, त्यांचं वागणं आपल्याला सहजासहजी गळत नाहीये, म्हणून कळण्यास कठीण असा एक कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा या अर्थानं देखील घेता येतो. माऊलींनी याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ते म्हणतात, ठाई चाची काळा अनादी बहु काळा, ठाई चाची काळा अनादी बहु काळा, मनोनी वेदा चाळा लावेला. वेदांना देखील याचा अर्थ कळू शकलेला नाहीये असा कृष्ण या शब्दाचा अर्थ आपल्याला घेता येतो कळण्यास कठीण या अर्थानं. कृष्ण या शब्दाचा दुसरा अर्थ होतो काळ. काळ या अर्थानं कृष्ण आलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ आपल्याला घेता येतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि त्याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, काय म्हणतात बघा की तरी अर्जुना मी काळू गापुडे, तरी अर्जुना मी काळू गापुडे. या अर्थानं कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा असाही आपल्याला या ठिकाणी घेता येतो. कृष्ण हा शब्द कर्ष धातूपासून आला आहे आणि त्याचा अर्थ होतो सर्वांना आकर्षित करणारा. सर्वांना आकर्षित करणारा जर कोण असेल तर तो कृष्ण आहे. आणि म्हणून
आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये कृष्णाची भक्ती करणारी लोक सर्वाधिक दिसतात, याचं कारण हेच मानलं गेलं पाहिजे. मी आपल्याला हे सांगत होतो की एका सुभाषितकारानं कृष्णाच्या क्रीडा बाललीलांच्या बद्दल असो की चरित्र आणि कार्याच्या बद्दल एका सुभाषितामध्ये किती प्रकारचं आणि कसं कार्य केलं त्याबद्दल अत्यंत संक्षेपानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सुभाषितकार काय म्हणतो बघा, 8 प्रकारचं कार्य तो या ठिकाणी चरित्रातल्या घटना 8 प्रकारच्या तो सांगतो. तो असं म्हणतो, आदो देवकी गर्भ जननम गोपी ग्रहे वर्धनम. आदो देवकी गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम. माया पुतना जीवतापहरणम. माया पुतना जीवतापहरणम गोवर्धन धारणम. गोवर्धर धारणम कंसछेदनम कौरवादी हननम. कंसछेदनम कौरवादी हननम कुंती सुतापालनम यत्यदि भागवत पुराण कवितम श्रीकृष्ण लीलामृतम. यत्यदि भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. असं या ठिकाणी सुभाषिताच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचं चरित्रच एका अर्थानं थोडक्यात सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? हा सुभाषितकार म्हणतो, त्यांनी पहिलं सांगितलं की देवकीच्या गर्भात हे जन्मले, पहिलं. दुसरी गोष्ट, यशोदेच्या घरामध्ये वाढले, नंबर 2. नंबर 3, पुतनेचा उद्धार केला. 4, जीवांचा ताप हारला. 5, गोवर्धन डोंगर उचलला. 6, कंसाला मारलं. 7, कौरवांना हणलं. आणि 8, पांडवांचं रक्षण केलं. असं या सुभाषितातनं 8 जे काही मुद्दे आहेत ते इथं मांडलेले दिसतात. आणि मी यापूर्वीच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की भगवान रामांच्या जीवनामध्ये 9 या आकड्याला महत्व आहे, तर भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रामध्ये 8 या आकड्याला महत्व आहे आणि त्याचं आपण फार विस्तारानं चिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच की काय, वारकरी संप्रदायामध्ये जो सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह केले जातात. सप्ताह याचा अर्थ 7 दिवस, अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाच्या 8व्या दिवशी, 8ला महत्व असल्यामुळे काल्याचं कीर्तन केलं जातं. आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये या 8व्या भगवान श्रीकृष्ण अवतारी कृष्णाचं वर्णन जाणीवपूर्वक या काल्यामध्ये केलं जातं. त्याशिवाय या सप्ताहाला परिपूर्णता असलेली आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून अशा या प्रकारचा या भगवान श्रीकृष्णांचं आपल्याला या ठिकाणी चरित्र थोडक्यामध्ये या पद्धतीनं मांडलेलं दिसून येतं. आपण जर बघितलं तर आपण हे पाहू शकतो की 8 प्रकारचं रूप धारण करून, 8 अवस्थेमधलं रूप धारण करून कृष्णांनी आपलं चरित्र केलेलं दिसून येतं. त्याचं चिंतन आता आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कृष्णाचं पहिलं रूप जे आपण पाहतो ते म्हणजे बालकृष्ण. आणि या बालकृष्णाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर काल्याच्या कीर्तनामध्ये नेहमी सांगितलं जातं की वसुदेव आणि देवकी यांचा विवाह संपन्न होतो आहे आणि वरात निघालेली आहे आणि त्याचं सारथ्य त्या रथाचं कंस करतो आहे. आणि हे सारथ्य करत असताना एकदम आकाशवाणी होते आणि आकाशवाणी सांगते की कंसा, या देवकीच्या पोटवी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आणि ही गोष्ट कानावर पडल्याबरोबर कंस, तुम्हाला माहिती आहे की या म्हणजे कुंतीलाच मारून टाकण्याचा, देवकीलाच मारून टाकण्याचा विचार करतो. देवकीला मारून टाकण्याचा विचार करतो. पण वसुदेव सांगतात की अरे याच्यामध्ये माझ्या पत्नीचा, देवकीचा काय दोष आहे? तुला जर मारायचंच असेल तर तिच्या पोटी येणाऱ्या बालकाला, 8व्या पुत्राला मारला तरी चालेल, परंतु हिला कशासाठी मारतोस? आणि मग कंसाने, आपण जाणता की वसुदेवाला आणि देवकीला बंदीखान्यामध्ये टाकलेला आहे. आणि प्रत्येक पुत्र जन्माला आला की हा कंस त्या पुत्रांना मारून टाकतो. ते लेकरू जन्मल्याबरोबर तिथंच भिंतीवरती त्या कैदखान्यामध्ये त्याचं डोकं आदळतो आणि त्याला मारून टाकतो. या पद्धतीनं जवळपास 8व्या कृष्णाच्या जन्मापर्यंत 7 जणांना याच पद्धतीनं 7वी माया जन्मली वगैरे सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत.
आणि मग 8व्यांदा कृष्णाचा जन्म होतो आणि कृष्णाचा जन्म झाल्याबरोबर कृष्णच्या जन्माच्या बद्दल असं म्हणतात की कृष्णाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि जन्मल्याबरोबरच कृष्ण 8 वर्षाचे आहेत आणि ते म्हणतात की मला आता इथून बाहेर घेऊन जा. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की त्यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता होतो आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. दंदन दंदन 12 वाजले अगबाय मथुर येत, दंदन दंदन 12 वाजले अगबाय मथुर येत, कृष्ण जन्मले कंस मामाच्या वाड्यात, असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि जन्मल्याबरोबर या ठिकाणी नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण आपल्या वडिलांना सांगतात. आणि मग वडील ईश्वरी अवतारच असल्यामुळं ते सगळे साखळदंड जे काही ते सगळे तुटतात, दरवाजे उघडतात आणि या पद्धतीनं वसुदेव एका टोपल्यामध्ये आपल्या लेकराला जन्मलेल्या ठेवतात आणि गोकुळाच्या दिशेने निघतात. जाताना रस्त्यामध्ये यमुनेला पूर आलेला आहे, परंतु आपल्या लेकरावर एवढं प्रेम आहे की अशा पुरामध्ये देखील डोक्यावरती त्या टोपल्यात लेकराला घेऊन वसुदेव यमुना पार करत निघालेली आहेत. जसं जसं पाणी वर येतं तसं आता काय होईल की अशी चिंता वाटते. परंतु असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी त्या टोपल्यातनं पाय खाली काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर ते यमुनेनं रस्ता दिला आणि वसुदेवांनी कृष्णाला कुठे आणून ठेवलं? नंदाच्या घरामध्ये. आणि इकडे जी काही माया जन्माला आली होती ती माया आपल्या बंदीखान्यामध्ये आणली आणि कंसाला हेच लेकरू आठवायचं समजून मायेलाच त्यानं जी काही शिक्षा करायचा तो प्रयत्न केला. माया हातातून निसटून गेली. ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणता. आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाचा मथुरेमध्ये एका कंसाच्या कारागृहामध्येच जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून म्हणतात की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जशाच पद्धतीनं कृष्ण हे नंदाच्या घरामध्ये आले गोकुळामध्ये, तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, असं संतांनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आणि नंतर मग समस्त कंसाला की आपला शत्रू तर गोकुळामध्ये वाढतो आहे आणि मग त्याच्यानंतर अनेक असुरांना कंस मारण्यासाठी, या छोट्या बाळाला मारण्यासाठी पाठवतो. त्यामध्ये उत्कच आलेला आहे, तृणावृत्त आलेला आहे, वत्सासूर आलेला आहे, पुतना आलेली आहे, बकासूर आलेला आहे, अघासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर, अरिष्टासूर, केसी, ओमासूर, असे बरेचसे काही असुर या बाळाला मारण्यासाठी गोकुळामध्ये मथुरेतनं येतात. परंतु या सगळ्यांचा निपात या ठिकाणी हा बालकृष्ण करतो. असं चरित्र आपण बालकृष्णाच्या संबंधानं पाहिलेलं आहे. आणि हे रूप अनेक पुराणकारांना, भागवत पुराणकारांना असेल की संतांना आवडलं, म्हणून या रूपाचं वर्णन अनेक लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं बालकृष्णाच्या रूपाचं. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये देखील या रूपाचं वर्णन सर्वच महाराज मंडळी करताना आपल्याला दिसून येतात. तर असं हे बालकृष्णाचं एक रूप आपल्याला आणि त्यांचं त्या काळातलं कार्य पाहायला मिळतं. दुसरं जे कृष्णाचं रूप आहे त्याला आपण म्हणतो गोपालकृष्ण. आता हे गोपालकृष्ण म्हणजे आपले मित्र गोपालांच्या सोबत गायी वळताना त्यांच्यासोबत जे त्यांनी चरित्र केलं किंवा गोपाळांना सोबत घेऊन जे जे काही चरित्र केलं त्याला त्या चरित्रातल्या अवस्थेला गोपालकृष्ण असं म्हटलं गेलेलं आहे. गोपालांच्या बरोबर केलेलं हे चरित्र आहे. त्या गोपालांच्या मध्ये वरुथप नावाचा गोपाळ आहे, गोपराम नावाचा आहे, स्तोक कृष्ण आहे, श्रीरामन आहे, भद्रसेन आहे, पेंद्या आहे, सुदाम्या आहे. आणि यांच्याबरोबर ज्या काही चोऱ्या केल्या, जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या लीला गोकुळामध्ये केलेल्या आहेत ते चरित्र हे गोपालकृष्णाच्या अंतर्गत येतं. याच अवस्थेमध्ये त्यांनी गोवर्धनाची पूजा केलेली आहे. निसर्गाचं महत्व या गोवर्धन पूजेतनं व्यक्त केलेलं आहे. इंद्राला एक प्रकारचं आव्हान त्यांनी दिलेलं आहे
अंधश्रद्धेला विरोध करून खऱ्या अर्थाने ही गोवर्धन पूजा याचा आपल्याला वेगळा विस्तार या कथेच्या संबंधाने करता येईल, परंतु तेवढा आपल्याकडं या चरित्राला खूप विस्तार होईल, म्हणून मला थोडक्यातच सांगून आपल्याला पुढे जायचंय. आणि मग शेवटी आपल्याला माहिती आहे की हे आपल्या गोपाळांना सोबत घेऊन गायी चारण्यासाठी जातात. अरे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि अशा पद्धतीनं मग गोपाळांच्या सोबत सिदोऱ्या घेऊन हे गायी चारण्याचं काम करतात. तिथं गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलेले आहेत त्यांनी आपल्या गोपाळांच्या सोबत. हुतुतू, आटपाड्या, आट्यापाट्या, हुतुतू, आट्यापाट्या, लगोऱ्या, हमामा अशा प्रकारचे खेळ त्यांनी आपल्या मित्रांच्या बरोबर गोपाळांच्या बरोबर खेळलेले आहेत. तिथेच मग सगळ्यांनी सिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला केलेला आहे, ज्याचं वर्णन आपल्याकडं काल्याच्या कीर्तनामध्ये केलं जातं. आणि या काल्याचं महत्त्व एका वेगळ्या अर्थानं फार विस्तारानं अनेक विद्वान कीर्तनकार मांडतात. तर अशा पद्धतीनं गोवर्धन पूजा असेल, काला करणं असेल, गोपाळांच्या बरोबर खेळणं असेल, गायी राखणं असेल, या सगळ्या काही लीला ज्या काळामध्ये कृष्णांनी केल्या त्या रूपाला आपण गोपाल कृष्ण या अर्थानं किंवा या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो. आता कृष्णाचं जे तिसरं स्वरूप किंवा तिसऱ्या पद्धतीने जे कार्य केलं ते म्हणजे गोपी कृष्ण. तिसरं जे आपल्याला दिसतं ते गोपी कृष्ण आहे. आणि या गोपी कृष्णाचं वर्णन महाभारतामध्ये कुठेही आलेलं नाही आहे. असं म्हणतात की गोपी या कृष्णावर जीवापाड प्रेम करत असायच्या, पण ह्या गोपींची सगळ्यांची लग्न झालेली होती. या गोपींना मुलं बाळ देखील होती. मग या कृष्णावरती या का प्रेम करायच्या, तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की गाव पाटलाचं हे लोभस पोरग होतं. आई वडील नाही आहेत, आई वडिलांच्या शिवाय पोरग आहे, म्हणून एका लोभस मुलावरती, आणि अवतारीच पुरुष होता ना, याच्यावरती प्रेम करणं साहजिक आहे. परंतु ह्या प्रेमाला नंतर आपण जे वासनिक रूप दिलं आणि एका अर्थानं आपण आपल्याच देवाची खऱ्या अर्थानं बदनामी करत गेलो. तर असं काही नाही आहे. वासनिक प्रेमाचा गोपी कृष्णाच्या प्रेमामध्ये वासनिक प्रेम नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी तनावर प्रेम केलेलंच नाही आहे गोपींनी, तर गोपींनी कृष्णाच्या मनावर प्रेम केलेलं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या की या गोपींची लग्न झालेली आहेत, मुलं बाळ आहेत, आणि या कृष्णावर ते प्रेम करतात. त्या कृष्णाचं वय किती आहे? अवघं 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाच्या बाळावरती 40-50 वर्षे वय असणाऱ्या किंवा 30च्या पुढच्या ज्या कोणी गवळणी प्रेम करत असतील तर ते प्रेम कसं असेल, आपण याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची शृंगारिकता आपल्याला दिसत नाहीये, परंतु नंतर जयदेव, गीत गोविंद आणि बाकीच्या काही ग्रंथांच्या मधनं त्याला शृंगारिकतेचं रूप दिलं गेलं. परंतु हे प्रेम निश्चळ प्रेम होतं, मनावरचं प्रेम होतं. अशा प्रकारचा हे एक आपल्याला रूप त्यांचं या ठिकाणी गोपाल च्या नंतर गोपी कृष्ण म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडं पाहता येतं. त्याच्यानंतर चौथा जे त्यांच्या जीवनातला टप्पा आहे किंवा त्यांचं रूप आहे, ज्या रूपामध्ये त्यांनी चरित्र केलं ते म्हणजे राधाकृष्ण. राधेच्या बरोबर राहून भगवान श्रीकृष्णांनी जे काही लीला केल्या असतील, जे चरित्र केलं, त्याला राधाकृष्ण असं म्हटलं जातं. आपण राधाकृष्णाच्या प्रेमाबद्दल देखील नको तशा मनानच गवळणी रचल्या गेलेल्या आहेत. मग लोकनाट्यामध्ये अनेक ठिकाणी राधा आणि कृष्णाच्या प्रेमाला वेगळं वळण देण्याचं काम आपण करून खऱ्या अर्थानं या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावरती अन्याय करतोय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याला 16,108 बायका होत्या, तो गोपीशी क्रीडा करत होता, तो राधेशी प्रेम करत होता, अशा प्रकारचे आक्षेप त्यांच्या चरित्रावरती घेऊन त्यांच्या चरित्राकडं वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची दृष्टी निर्माण करण्याचं काम काही लोकांनी नंतर केलेलं आहे. परंतु हे चुकीचं आहे. आणि असं चित्र उभं केल्यामुळं जणू काय तो व्याभिचारीच आहे अशा प्रकारची दृष्टी निर्माण करण्याचं काही लोकांनी चुकीचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. जर भगवान श्रीकृष्ण असे व्याभिचारी दृष्टीचे असते तर भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल जे आपण त्यांच्या चरित्रात पाहतो त्या गोष्टी घडल्या नसत्या.
जर भगवान श्रीकृष्ण व्याभिचारी असते तर अशा व्याभिचारी पुरुषाचं वर्णन व्यासासारख्या महर्षींनी केलं असतं का? व्यासांनी ज्या अर्थी भगवान श्रीकृष्णाचं महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे त्या अर्थी भगवान श्रीकृष्ण हे किती चारित्र्यवान होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर भगवान श्रीकृष्ण व्याभिचारी असते तर भागवतामध्ये संपूर्ण 10वा स्कंद शुकदेवांनी जो भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णनासाठी खर्ची घातलेला आहे तर शुकदेवांनी हा स्कंद त्यांचं चरित्र वर्णन करण्यासाठी खर्ची घातला असता का? हा विचार आपण केला पाहिजे. जर भगवान श्रीकृष्ण व्याभिचारी असते तर अर्जुनानं त्यांच्या म्हणण्यानुसार वागला असता का? त्यांचं नैतिक वजन अर्जुनावरती पडलं असतं का? हाही विचार आपण केला पाहिजे. अहो जो कर्ण आयुष्यभर भगवान श्रीकृष्णाच्या विरोधाच्या पार्टीमध्ये काम करतोय, पक्षामध्ये काम करतोय, तो कर्ण सुद्धा म्हणाला होता की हे कृष्णा, माझी एकच इच्छा आहे की माझ्या मृत्यूच्या नंतर शेवटी मला अग्नी देण्याचं काम तू करावंस, कारण तू पवित्र आहेस आणि शुद्ध आहेस. कोण म्हणते? कर्ण म्हणतोय. हे कृष्णा, तू पवित्र आणि शुद्ध आहेस आणि म्हणून माझ्या चितेला अग्नी देण्याचं काम तूच करावंस. कर्ण असं म्हणाला असता का जर भगवान श्रीकृष्ण व्याभिचारी असते तर? हाही विचार आपण इथं केला पाहिजे. त्या काळच्या पतिव्रता, सगळ्या पतिव्रता या कृष्णाच्या भक्तीमध्ये समरस झालेल्या आहेत. मग या पतिव्रता कृष्णाच्या भक्तीमध्ये समरस झाल्या असत्या का जर भगवान श्रीकृष्ण व्याभिचारी असते तर? जर ते व्याभिचारी असते तर कुंती असं म्हणाली असते का की हे कृष्णा, मला सतत दुःख दे, कारण मी सतत दुःखात राहिले तर तुझी आठवण मला सतत येत राहील, तुझं विस्मरण मला होणार नाही, असं कुंती म्हणाली असते का? ज्या अर्थी कुंती म्हणते की मला दुःख दे आणि तुझं सतत स्मरण घडू दे, या अर्थी कृष्णाचं व्याभिचारित्व नव्हतं ही गोष्ट सिद्ध होते. आपल्याला हेही सांगितलं पाहिजे मला की कृष्णा जन्मल्यापासून शेवटपर्यंत पाहणारे त्याला देव मानत आलेले आहेत. कृष्णाच्या सोबत जी काही त्या काळातली मंडळी आहे या सगळ्यांनी त्याला देवाच्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. कोणीही त्याच्या देवत्वाबद्दलची शंका घेतलेली नाहीये. मग आपणच अशा शंका का उपस्थित कराव्यात? गोकुळातील प्रत्येक व्यक्ती ही बुद्धिमान होती आणि जर कृष्ण असा असता तर त्या गोकुळातल्या व्यक्तींनी, उदाहरणार्थ त्या गोपिकांच्या पतींनी कृष्णाच्या जवळ या गोपिकांना जाऊ दिलं असतं का? ज्या अर्थी पती काहीच म्हणत नाहीये त्या अर्थी कृष्णाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. आणि जर कृष्ण व्यभिचारी असते तर गोकुळेतनं मथुरेला जात असताना प्रत्येक स्त्रिया त्याच्या रथापुढे आडव्या पडलेल्या आहेत की कृष्णा तू जाऊ नकोस, असं झालं असतं का? भीष्मानं, एवढा भीष्माचार्यासारखा माणूस, त्याने अग्रपूजेचा मान कोणाला दिलेला आहे? कृष्णाला दिलेला आहे. मग अग्रपूजेचा हा मान भगवान श्रीकृष्णाला दिला गेला असता का? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भगवान श्रीकृष्ण राधेला वयाच्या 8व्या वर्षी जो सोडून गेला तो पुन्हा भेटलेलाच नाहीये. अहो एवढं करायला, असा व्याभिचार वगैरे करायला त्याच्याकडे वेळ तरी कुठं आहे? बरं, हे काम कोणी लफंगा देखील माणूस करू शकतो, त्याला अवतारी पुरुषाची गरज आहे का व्याभिचार करायला? एवढे विचार खरं तर आपण केले पाहिजे. आणि नंतर मग कृष्णाच्या 16,108 बायका होत्या, हे की नाही? त्याचं राधेचं प्रेमच अशा पद्धतीचं होतं. गोपिकांची त्यांनी वस्त्रच काहीतरी हे झाडावर ठेवले काहीतरी केलं. हे जे आपण म्हणतोय ते खरं तर आपण आपल्याच देवाची बदनामी करतोय, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि हे जे काही मी मुद्दे सांगितले यावरून कृष्णाचं चरित्र अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी त्यानंतर कृष्णाचं जे पुढचं रूप आपल्याला दिसतं त्या रूपातनं त्यांनी काम केलेलं आहे ते म्हणजे युगल कृष्ण. हे त्याचं 5वं रूप आहे. रासक्रीडेच्या वेळेसचा जो कृष्ण आहे त्याला युगल कृष्ण म्हटलं गेलेलं आहे. ज्या काळामध्ये गवळणींच्या बरोबर त्यांनी रास क्रीडा केलेली आहे, हे चरित्र युगल कृष्णाच्या रूपात त्यांनी केलेलं दिसतं. त्यानंतर जो कृष्ण येतो तो आहे श्रीकृष्ण. हे 6वं रूप आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं दिसतं. आणि मथुरेमध्ये या प्रकारचं श्रीकृष्णाचं चरित्र जे आलं आणि त्यामुळे त्यांना श्रीकृष्ण असं म्हटलं गेलेलं आहे. येथून पुढे
मथुरेमध्ये जेव्हा कंसाला ते मारतात आणि त्यानंतरचं जे चरित्र आलेलं आहे ते चरित्र ऐतिहासिक आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव श्रीकृष्ण अशा पद्धतीचं पडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या श्रीकृष्णाच्या रूपापासूनच वर्णन महाभारत काळामध्ये व्यासांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यापूर्वीचे जे काही हे 4-5 रूप आपण कृष्णाचे वर्णिले हे सगळे पुराणामध्ये आलेले आहेत. महाभारतामध्ये याचं वर्णन आपल्याला दिसत नाही आहे. कृष्णाला वासुदेव आपण जे वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु असं म्हणतो. वासुदेव ही जी काही पदवी आहे ना ती भीष्माचार्यांनी दिलेली आहे. खरं तर बरीच मुलं UPSC MPSC करतात तर आणि अलीकडे आता आपण IKS इंडियन नॉलेज सिस्टीमचा पेपरही आलेला आहे. तर त्यामध्ये या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कृष्णाला वासुदेव ही पदवी कोणी दिली. तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की भीष्माचार्यांनी वासुदेव ही पदवी भगवान श्रीकृष्णांना दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की नंतर तो मथुरेला येतो. आता श्रीकृष्णाच्या या वयातल्या चरित्राबद्दल आपण विचार करूया. गोकुळातलं बरंचसं काही चरित्र केल्याच्या नंतर ते मथुरेमध्ये येतात. कारण कंस त्यांना अक्रूराच्या करवी इथे बोलवून घेतो एका उत्सवाच्या निमित्तानं. कृष्ण आणि बलराम दोघंही या ठिकाणी मथुरेकडे निघालेले आहेत. मल्ल द्वंद्व तिथे आहे आणि ते पाहण्यासाठी आणि तिथे मल्लद्वंद्वासाठी ते येत आहेत. रस्त्यामध्ये त्यांना धोबी भेटतो, त्याचा समाचार ते घेतात. नंतर कुब्जा त्यांना गंध लावण्याचं काम करते. ही कुब्जा मूळची कोण आहे तर मंतर आहे पूर्वजन्मीची रामायणामधली. तिला शाप झाल्यामुळे ती कुब्जा झालेली आहे, वाकलेली आहे. ती कृष्णाला गंध लावते आहे मथुरेत येत असताना आणि मग त्या शापातनं त्या कुब्जेला ते मुक्त करतात आणि तिला सरळ बनवण्याचं काम करतात. वाकडी होती ते. त्यानंतर पुढे कुलयपीड नावाचा एक अत्यंत मध्यधुंद अशा प्रकारचा पिडा नावाचा एक हत्ती तो कृष्णावरती चाल करून येतो आहे. त्याचाही वध कृष्ण आणि बलराम करतात. पुढे कृष्णाने चानूर, शल, तोशलक या मुष्टियोद्धांना मारलेला आहे. बलरामानं मुष्टिक या पहिलवानाचा समाचार घेतलेला आहे, त्याला मारलेलं दिसून येतं. आणि त्यानंतर मग कंसाशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण युद्ध करतात आणि कंसाला भगवान श्रीकृष्णांच्या करवी मारलं जातं. कंस मेला की आपण भागवत पुराणामध्ये नारळ फोडतो. म्हणजे इथं पुराणातला कृष्ण या ठिकाणी पूर्णविराम घेतो आणि इथून पुढे नारळाच्या नंतर ऐतिहासिक कृष्णाचा जन्म होतो. हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कंस पिता उग्रसेन व माता पद्मिनी या दोघांना आपल्या आई वडिलांना म्हणजे कंसाचे जे आई वडील आहेत, कंसानं आपल्याच आई वडिलांना बंदीखान्यामध्ये टाकलेलं होतं, उग्रसेन आणि पद्मिनींना. या दोघांनाही कंस मेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण त्या बंदीतनं मुक्त करतात. आणि खरं तर राज्य गादीवर भगवान श्रीकृष्णानं बसायला पाहिजे होतं. उग्रसेन तसं म्हणतो देखील, परंतु कृष्ण म्हणतात की नाही, या गादीवर मुलाच्या नंतर बाप म्हणून तुम्हीच बसलं पाहिजे. आणि उग्रसेनाला या ठिकाणी मथुरेचा राजा बनवतात. त्यानंतर पुढे ते सांदीपानी ऋषीकडे 64 दिवसासाठी त्यांच्या आश्रमामध्ये राहून शिक्षण घेताना आपल्याला दिसून येतात. त्याच ठिकाणी त्यांची श्रीदामा किंवा सुदाम्याच्या बरोबर ओळख झालेली आहे. पुढे त्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की कंसाचा जो सासरा आहे ज्याचं नाव जरासंध आहे. कंसाच्या सासऱ्याचं नाव जरासंध आहे. जरासंधानं आपला जावई या कृष्णानं मारला म्हणून तो 17 वेळा इथे मथुरेवर आक्रमण करतो आहे. कारण कंसाच्या पत्न्या आस्ती व प्राप्ती ज्या दोघी आहेत, या दोन्हीही आस्ती आणि प्राप्ती या जरासंधाच्या मुली होत्या. म्हणजे कंस हा जरासंधाचा जावई होता. कारण जरासंधानं आस्ती आणि प्राप्ती या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या आणि जावई मारला म्हणून कृष्णाच्या बद्दलचा राग मनात धरून त्यानं मथुरेवरती 17 वेळा आक्रमण केलेलं आहे. कोण? जरासंधानं. या ठिकाणी देवकी आणि वसुदेवाला देखील
कंस मेल्याच्या नंतर श्रीकृष्णाने आपल्या आईवडिलांना देखील मुक्त करण्याचं काम केलेलं आहे. जरासंध हा मगध या ठिकाणचा नरेश होता, सर्वात बलवान होता. असं सांगितलं जातं की त्या काळातल्या 25 राजांना त्यानं बंदीत ठेवलेलं होतं आणि 100 राजे बंदीत आल्यानंतर तो नरबळी यज्ञ करणार होता असं सांगितलं जातं. परंतु त्यापूर्वीच त्याचा समाचार भगवान श्रीकृष्णाने घेतलेला आहे. त्याच्या जन्माची कथा जरासंधाची सांगितली जाते की ऋषीने एक फळ दिलं होतं. 2 राण्यांनी या ठिकाणी दिलेलं ते फळ विभागून खाल्लं आणि दोन्हीही राण्यांनी एकच फळ विभागून खाल्ल्यामुळं अर्ध शरीर दोघीच्याकडेही जन्माला आलं. मग आता असलं अर्ध शरीर असलेलं लेकरू कोण ठेवेल, म्हणून दोघींनी ते अर्ध शरीर असलेलं लेकरे उकिरड्यावर फेकून दिलं. तिथं जरा नावाची एक राक्षसीन होती. त्या राक्षसीनं हे 2 जे वेगवेगळे अंग असलेले शरीर ते उकिरड्यावर बघितलं आणि त्या दोघांना एकत्र केलं. जरेनं हे एकत्र सांधलं म्हणून त्याचं नाव पुढे जरासंध अशा पद्धतीचं झालेलं आहे. जरासंधाकडं 2 प्रधान हे फारच शौर्यवान होते. एकाचं नाव होतं हंस आणि दुसऱ्याचं नाव होतं डिंब. दोघंही अत्यंत बलाढ्य सेनापती अशा प्रकारचे होते. कृष्णाला वाटलं की आता यांना मारायचं तर आपण थोडीशी नीती वापरूनच यांना मारलं पाहिजे. आणि आपल्याला माहीत असेल की त्यांनी हंस नावाचा पक्षी मारला आणि डिंबला जाऊन सांगितलं की तुझा मित्र हंस मेलेला आहे. डिंबला हे कळालं की आपला मित्र हंस मेला, म्हणून डिंबानं नदीमध्ये जाऊन आत्महत्या केली. डिंब संपल्यानंतर तो लगेच कृष्ण हंसाकडे गेला आणि म्हणाला की तुझा मित्र डिंब मेलेला आहे, त्यांना हंस पक्षी मेला पण त्याला वाटलं तूच मेलास म्हणून तो मेलाय. हे कळाल्याबरोबर हंसाने देखील आत्महत्या केली. आणि अशा पद्धतीनं कूटनीतीनं कृष्णानं या दोन्हीही सेनापतींना स्वतःच्याच करवी आत्महत्या करून मारण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. 18व्या वेळेला जरासंध जेव्हा मथुरेवर स्वारी करतो तेव्हा श्रीकृष्ण एकटेच तिथून पळून जात नाही आहेत. म्हणून रणछोड दास असं जे कृष्णाला म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे की त्यावेळेला या जरासंधाच्या 18व्या स्वारीच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण मथुरेतनं पळ काढतात. एवढंच नाही तर तिथली आपली सगळीच जे काही जनता आहे ती राजधानी तिथून हलवतात आणि समुद्रामध्ये द्वारकेची निर्मिती करताना आपल्याला दिसून येतात. आणि हे सगळं काही जे त्यांचं मथुरेतलं होतं ते सगळं द्वारकेला आलेलं आहे. त्याच कालावधीमध्ये त्यांच्यावरती काल यवन देखील आक्रमण करण्यासाठी येतो. काल यवनाला देखील अशाच नीतीनं ते मारताना आपल्याला दिसून येतात. मुचकुंद जो आहे हा मुचकुंद एका गुंफेमध्ये बसलेल्याची खूप मोठ्या कथा आहेत. आपल्याला या सगळ्या कथा सांगितल्या तर खूप विस्तार होईल. आणि हा मुचकुंद गुंफेमध्ये आहे. काल यवन या ठिकाणी कृष्णाच्या पाठीमागे लागलेला आहे. मुचकुंद जिथं झोपलेला होतो त्याच्यावरती त्याच्या तोंडावरती उपरनमना शेला टाकतात. कोण? कृष्णाने पुढे जातात. कालयवनाला त्या गुफेमध्ये कृष्णच झोपलाय असं वाटतं आणि म्हणून ते जे काही पांघरून तोंडावर टाकलेलं होतं ते ओढतो आणि मुचकुंदाला असा वर मिळालेला आहे की जो कोणी तुझ्या दृष्टीस पडेल तो जळून भस्म होईल. आणि मग मुचकुंदाची झोप मोडते. रागामध्ये ज्यानं उठवलं त्याच्याकडे तो बघतो आणि कालयवन मुचकुंदाकरवी मारला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीनं जरासंधा आणि म्हणजे कालयवनाचा त्यानं निपात केलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहित असेल की द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेलाच पांडवांची आणि कुंतीची भेट पहिल्यांदा कृष्णाला झालेली आपल्याला दिसून येते. जेव्हा जेव्हा कृष्ण जरासंधाला देखील या ठिकाणी मारण्याचं काम पुढे झालेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक वेळेला पांडवांच्या पाठीमागं खंबीरपणे कोण उभा राहिलेला आहे तर श्रीकृष्ण उभा राहिलेला आहे. जेव्हा केव्हा श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीमागं उभा नव्हता तेव्हा तेव्हा पांडवांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. दूत खेळण्यामध्ये धर्मराज्य हरले त्यावेळेला तिथे भगवान श्रीकृष्ण नव्हते म्हणूनच ते हरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की अर्जुनाच्या रथावर जोपर्यंत तो सारथी म्हणून होता तोपर्यंत अर्जुनावरची अनेक संकट टळली. परंतु जेव्हा त्यानं रथ सोडला तेव्हा किती संकटांना अर्जुनाला सामोरं जावं लागलेलं आहे. हे आपण अनेकांनी पंजाब
या राज्यामध्ये अभिर वंशाच्या लोकांनी देखील अर्जुनावरती हल्ला केलेला आहे. यादवांची 18 कुळं सांगितली गेलेली आहेत. त्यामध्ये कृष्ण हा वृष्णी अंधक या कुळशाखेतला यादव होता. कृष्ण वासुदेव यादव हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि मी आपल्याला सांगितलं की यादवाची त्या कालावधीमध्ये 18 कुळं होती. त्यापैकी वृष्णी अंधक नावाच्या कुळामध्ये यादव घराण्यामध्ये कृष्णाचा जन्म झालेला आहे. ईडादेवी ही त्यांची कुलदेवता होती. कृष्णानं अनेक राक्षसवृत्तीच्या माणसांचा वध करून सज्जनाचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. कृष्णाने अनेक राक्षसवृत्तीच्या माणसांचा वध करून सज्जनांचं रक्षण केलेलं आहे. अनेकांना आपल्या बुद्धी कौशल्यानं मारलेलं आहे. ज्यामध्ये जरासंधाला मारलं बुद्ध कौशल्यानं, कर्णाला मारलेला आहे, जयद्रथाला मारलेला आहे, कालयवनाला मारलेला आहे, कंसाला मारलेला आहे, शिशुपालाला मारलेला आहे. घटोत्कचाला मारण्याचं काम कंसाच्या नीतीमुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. अनेकांना वाचविण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. युधिष्ठिराला वाचवलं, भीमाला वाचवलं, अर्जुनाला वाचवलं. एवढंच नाही तर महाभारताला देखील वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. युधिष्ठिराने कर्ण युद्धामध्ये अर्जुनाच्या गांडीवाला शिव्या दिलेल्या आहेत. आता ही कथा फार विस्तारित आहे. ही कथा सांगत बसलं तर आणखीन आपला विस्तार होण्याचं मला असं वाटतं की होईल असं वाटतं. तरी परंतु मला सांगितलं पाहिजे की युधिष्ठिराने आणि कर्ण या ठिकाणी युद्ध होतं. या युद्धामध्ये कर्ण युधिष्ठिराचा पराभव करतो. तिथे अर्जुन नाही आहे आणि मग युधिष्ठिराला खूप राग येतो आणि युधिष्ठिर अर्जुनाला म्हणतो की त्या हलकटांना मला नको ते बोलला, नको तसं माझा अपमान केला, मला पराजित केलं, तू कुठं गेला होतास? तुला काही वाटतं का? फेकून दे तुझा ते गांडीव. आणि अर्जुनाची प्रतिज्ञा असते की माझ्या गांडीवाला धनुष्य बाणाची जर कोणी निंदा केली तर त्याला मी जिवंत ठेवणार नाहीये. आणि मग फेकून दे तुझा गांडीव म्हणून त्याच्या धनुष्याची निंदा केल्यामुळे अर्जुन आता ठरवतो की धर्मराजाला मारून टाकायचं. कारण त्याची प्रतिज्ञा आहे की जो कोणी माझ्या या गांडीवाचा अपमान करेल त्याला मी जीवन ठेवणार नाहीये. आणि म्हणून मग अर्जुन धर्मराजाला मारण्यासाठी अंगावर निघालाय. तिथे भगवान श्रीकृष्ण आहेत. ते म्हणतात वेळ आहेस की काय? अरे कौरवाला मारायचं सोडून देऊन तू आता आपल्या सख्याच भावाला मारणार आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या गांडीवाला ज्यानं शिव्या दिला त्याला मी जिवंत ठेवू शकत नाही, मी त्याला मारणार आहे. अरे म्हणले मग असंच मारावं असतला भाग नाहीये. तुला मारायचंच असेल तर एक मार्ग मी सांगतो. ज्या माणसाची निंदा केली, निंदा आणि हत्या एक समान आहे, तू काय कर, धर्मराजाची निंदा कर. हा मार्ग सांगितल्यामुळं मग असंच आहे का म्हटले शास्त्रात? तर असंच आहे. आणि मग अर्जुनानं धर्मराजाची निंदा केली. मारणं म्हणजेच निंदा. आणि मग पुन्हा तो म्हणाला की माझा असाही पण आहे की माझ्या भावाची जो कोणी निंदा करेल त्याला मी जिवंत ठेवणार नाहीये. आणि म्हणून मग अर्जुन आत्महत्या करायला निघाला. कारण मी माझ्या भावाची निंदा केली, आता मला जगण्याचा अधिकार नाहीये. तेव्हा कृष्ण म्हणाले वेड्या, असंही शास्त्र सांगतं की मरणं आणि स्वतःची स्तुती करणं सारखंच आहे, तेव्हा तू स्तुती कर, म्हणजे तू मेल्यासारखाच आहे. आणि मग अर्जुन स्वतःची स्तुती करतो आणि ते आत्महत्या समजली जाते. परंतु अर्जुनाला अशा संकटातनं वाचवण्याचं काम वेळोवेळी कोण केलं असेल तर ते कृष्णाने केलेलं आहे. जयद्रथाला मारण्याचं काम तुम्हाला माहिती आहे की अभिमन्यूला लात मारली म्हणून जयद्रथाचा सूर्यास्ताच्या पूर्वी मी वध केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली आहे. आणि त्यासाठी सूर्याच्या सोबत मावळण्याच्या बाबतीमध्ये कृष्णानं काय नीती अवलंबिली ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. परंतु हा जयद्रथ त्याला एक वर असा होता की जयद्रथाचं मुंडकं पडलं की ज्याच्या मांडीवर पडेल त्याचे 100 तुकडे होतील असं सांगितलं गेलेलं होतं. भीमानं याच्याबरोबर 27 दिवस युद्ध करायला लावून मारलं. कर्णाकरवी घटोत्कचाला मारण्याचं काम केलेलं आहे. आणि घटोत्कच कर्णाकडून मारला गेल्याच्या नंतर पांडवाचाच होता ना घटोत्कच, सगळे पांडव रडायला लागले. तेव्हा कृष्ण मात्र हसतोय. कृष्णाला विचारलं पांडवांनी की अरे आपलाच घटोत्कच वारला आणि कर्णाकडे मारला गेलेला आपल्या दुश्मनाकडून, तू हसतोयस कृष्ण असं का? तेव्हा कृष्ण म्हणाला की असे हे जे वीर आपले जरी असले तरी त्यांना अशा वेळेला मारूनच टाकलं पाहिजे. कारण तो शांततेच्या काळामध्ये जरी हे शांत असले तरी उद्या हे डोकं काढून आपल्याला डोकेदुखी झाला असता. त्यामुळे त्याला मारणं महत्वाचं आहे म्हणून मी त्याला मारलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बरोबर कुणाला कुठे वाचवायचं आणि कुणाला कुठे मारायचं या प्रकारचं काम त्यांनी केलं आपल्याला दिसून येतं.
जरासंधाचा देखील वध या ठिकाणी करून त्याला देखील संपवण्याचं काम कृष्णाच्या नीतीमुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. कृष्ण हे नाती सांभाळणारं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहावं लागेल. त्यांनी आत्याच्या मुलांना पांडवांना सांभाळण्याचं काम केलेलं आहे, नातं सांभाळलेलं आहे. भाऊ बलरामानं स्वतःचा मेहुणा मारला, जीव मारला, परंतु भावाला वाईट वाटेल म्हणून मेहुणा मेल्याच्या नंतर देखील त्यांनी बलरामाला चकार शब्द वापरलेला नाहीये, भावाचं नातं सांभाळलेलं आहे. बहीण सुभद्रेला अर्जुनाबरोबर विवाह करायला लावून तिची इच्छा पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. उद्धवासाठी उद्धव गीता व अवधूत पदवी देण्याचं काम केलेलं आहे. आत्याचा मुलगा शिशुपाळ म्हणून त्याला 100 गुन्हे होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ दिलेला नाहीये, परंतु 100 गुन्ह्याच्या नंतर मात्र माफ केलेलं नाहीये. तर अशा पद्धतीनं नाते सांभाळण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की नंद राजानं भगवान श्रीकृष्णाला नंद खड्ग दिलेला आहे. परशुरामानं भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र दिलेलं आहे. तर असं वेगवेगळ्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला काही भेट वस्तूच्या रूपानं दिलेल्या गोष्टी आपण लक्षात घेतले पाहिजे. ते प्राणी मात्राच्या हिताचे आहेत, त्यालाच मी सत्य मानतो, अशी कृष्णाची व्याख्या होती. कृष्ण काय म्हणतात की जे प्राणी मात्राच्या हिताचं आहे त्यालाच मी सत्य मानतो, मग ते खरं असो अथवा खोटा असो. गांधारीनं शाप दिला, तुम्हाला माहिती आहे, कौरवाला मारल्याच्या नंतर की 36 वर्षांनी तुझा हे सगळं वंश समाप्त होईल, असा माझा शाप आहे. त्यावेळेला कृष्ण म्हणाला काही अडचण नाही आहे, माझ्या वंशातल्या लोकांना 36 वर्ष मिळणार आहे आणि 36 याचा मला आनंद आहे, आणि 36 वर्षाच्या नंतर मीच माझं हे सगळं कुळ उद्ध्वस्त करणार आहे. तर अशा पद्धतीचं देखील त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं. गांधारी आणि दुर्योधनाच्या भेटीचा प्रसंग, अशा अनेक प्रसंग आपल्याला आलेले दिसतात. तर या गांधारी आणि दुर्योधनाचा एक प्रसंग या ठिकाणी सांगून आपण हा व्हिडिओ समाप्त करूया, आणि त्यानंतर मग आपण 7वं जे आहे ते भगवान कृष्णापासूनचं चरित्र 3ऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गांधारी आणि दुर्योधनाची भेट होणार आहे. गांधारी आपल्याला माहिती आहे की पतिव्रता आहे, डोळ्यावर नवरा अंध आहे म्हणून स्वतः पट्टी बांधून घेतलेली आहे, आणि आता आपल्या लेकराला त्याचं शरीर वज्र करावं म्हणून ती सांगते की दुर्योधना, तू मला भेटायला येत असताना अंगावर कसल्याच प्रकारचा कपडा न ठेवता भेटायला ये. भगवान श्रीकृष्णाला चिंता वाटते की हा जर वज्रदेही झाला तर हा मरणारच नाहीये, आणि हा नाही मेला तर मग माझ्या पांडवांचं कसं होईल. आणि मग चिंताग्रस्त कृष्ण होतात, आणि दुर्योधन नग्न अवस्थेमध्ये आपल्या आईकडे भेटायला जात असताना रस्त्यामध्येच आपल्याला माहित असेल की ते दुर्योधनाला गाठतात आणि म्हणतात कुठं जातोयस. तो म्हणतो आईनं मला भेटायला बोलवलंय. वेळायच का रे म्हणाले, आईला कुठं असं नग्न अवस्थेमध्ये भेटायला जातात का. मग तो म्हणाला नाही, आईची तशी इच्छा आहे. काही जरी असलं तरी इतका मोठा वयानं तू, आणि अशा अवस्थेमध्ये कसं आईला भेटतात. कमीत कमी आपलं जे मांड्या आणि जांघेचा जो भाग आहे तो तरी झाकून घेतला पाहिजे ना. आणि असं कसं जातात आईकडं, ही गोष्ट दुर्योधनाला पटते. दुर्योधन तिथे ते केळीचे कशाचे तरी पानं असतील तेवढे गुंडाळतो आणि आईच्या भेटीला जातो. आईला सगळ्या शरीरावरती नजर फिरवून काय करायचं होतं, तर लेकराला या ठिकाणी वज्रदेह बनवायचं होतं. तिच्या नजरेमध्ये पातिव्रत्याचं सामर्थ्य होतं. तिनं पट्टी सोडली आणि आपल्या लेकराला खालून वर निहाळून बघितलं तर काय, त्यानं मांड्याजवळ आणि जांघेजवळ काही गुंडाळलेले पानं वगैरे दिसले, आणि आई म्हणाले दुर्योधना, तू हे गुंडाळून का आलास, तुला सांगितलं होतं ना मी नग्न स्वरूपामध्ये ये, तुला कृष्ण भेटला होता का. तो म्हणाला हो. त्याने हुशारी केली की रे म्हणाले, म्हणजे का, माझी जेवढी तुझ्या शरीरावर नजर पडलेली आहे, या नजर पडलेलं शरीर हे वज्रदेही होईल, त्याला कशाच पद्धतीची बाधा होणार नाहीये, काही जरी लागलं काही जरी झालं तरी. आणि जेवढा भाग तू झाकून घेतलेला होतास तो मात्र कमकुवत राहील. हे फार मोठं तोटा झाला लेकरा. आणि आपल्याला माहित असेल की पुन्हा भीमाची गदा जिथे त्यानं गुंडाळलेल्या होतं त्या कच्च्या झालेल्या मांडीवरच लागली आणि दुर्योधन वारलेला आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या करून कृष्णानं पांडवांना वाचवण्याचं काम केलेलं आहे, आणि कौरवांना आणि ज्यांना ज्यांना संपवायचे त्यांना संपवण्याचं काम केलेलं आपल्याला या श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतं.
तर कृष्णानं माणसं मारलेली आहेत, माणसं वाचवण्याचं काम केलेलं आहे, साम्राज्य निर्माण केलेत, साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे, सज्जनांचं परित्राण केलेलं आहे, दुर्जनांचा संहार केलेला आहे. अशा प्रकारचं अनेक अंगी काम भगवान श्रीकृष्ण करतात. सत्तेचा वापर हा धर्मराज्याच्या संवर्धनासाठी करायचा असतो असं त्याचं मत होतं. त्याच्या व्यवहारवाद प्रखर आहे. केवळ आदर्शाच्या मागे तो लागत नाही. एक आदर्श राजा, एक आदर्श पुरुष, एक आदर्श लोकनेता या अर्थानं आपल्याला कृष्णाकडं पाहता येईल की नाही, परंतु कृष्णाची सत्याची व्याख्या मात्र मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मानवतेच्या हिताचं जे काही आहे ते करणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे, तोच माझा धर्म आहे. अशा पद्धतीचं काम भगवान श्रीकृष्ण करताना आपल्याला दिसून येतात. तर असे हे भगवान श्रीकृष्णाच्या 6 स्वरूपाचं किंवा 6 प्रकारच्या नाव धारण करून किंवा अवस्थेतले चरित्र आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. 7वं, 8वं आणि बाकीचं चरित्र आपण 3ऱ्या भागामध्ये पाहूया. दुसरा भाग या व्हिडिओचा विस्तार लक्षात घेऊन आज आपण इथंच थांबूया. पुनश्च एकदा भगवान श्रीकृष्णांच्या विचारांना आणि प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करून आज आपण या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देऊया. जय योगेश्वर, जय राधे, जय कृष्ण.